महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवण्यात येत असून त्याला ग्रामस्थांचा व ग्राहकांचा तीव्र विरोध। पहिले लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता मंदार भणगे यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटरची जोडणी करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तात्काळ थांबवण्याचे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। वीज ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसू नयेत। जबरदस्तीने बसवलेली स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पूर्ववत जोडावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी सरपंच सचिन चौगले आणि शिष्टमंडळ यांनी दिला। यावेळी वडणगे सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक श्री शिवाजी भरके, बाबासाहेब पाटील, प्रवीण चौगले, प्रकाश उदाळे, राजेंद्र चौगले, रवी मोरे, संजय साखळकर, जितू सावंत, शरद सावंत, पोपट पाटील, अभिजित वाणे, सुरेश अस्वले, सागर चौगले यांच्यासह ग्रामस्थ आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सचिन चौगले यांनी सांगितले, वडणगेमध्ये स्मार्ट मीटर बसवत असताना या स्मार्ट मीटरला आमचा नेहमी व कायमस्वरूपीचा विरोध राहील। भविष्यात ही स्मार्ट मीटर प्रीपेड होणार आणि गोरगरीब जनतेवर याचा फटका बसणार। एकतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरीब जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात गोरगरीब जनतेला 300 युनिट लाईट मोफत मिळेल आणि गोरगरीब जनतेला एक दिलासा मिळेल असे त्यांनी सांगितले। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके।